पर बाप जीता ना, तो बाप के पीछे कौन था? ऑलराउंडर था ना, बेटा था ना आरसीबी का। एज अ फैन मैं फैन हूँ धर्मा का, तो मैं ऐसा सुन के नहीं लेता था। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज गावावरनं आल्यावरती आज व्लॉग चालू केलाय संडेला. आणि आज पण मला सुट्टी नव्हती, आज पण जॉबवरती आलोय. तेव्हा 3 दिवस सुट्टी घेतलेली. तर कामाचा प्रेशर जास्त होता आणि काम पण जरा जास्तच होतं, म्हणून काही व्लॉग करता आलं नाही. संध्याकाळी पण लेट सुटायचो, 9ला 10ला. टाइम पण नव्हता भेटत. तर आज टाइम पण आहे तर व्लॉग करायचा. पण आता व्लॉग चालू करतोय. आता 15-20 मिनिटांमध्ये निघेन इथून. तर मग घरी जाईन, थोडं फ्रेश वगैरे होऊ. संध्याकाळी परत बाहेर मित्रांसोबत गेल्यावरती मजा येते. तर तिकडे व्लॉग पण आपण करू काही ना काही. आणि आता सनसेट होतंय, बघा कसं वाटतंय सनसेट. इफेक्टची गरज नाही. आणि आता निघाल्यावरती भेटतो मग तुम्हाला. तर गाईस मग येऊन झोपलेलो, कधी डोला लागला काही समजलाच नाही. आता फ्रेश वगैरे चाललंय आणि आता चाललोय मित्रांसोबत थोडं बाहेर फिरण्यासाठी. तर गाईस आम्ही आता आलोय फाय गार्डनला आणि सर्व मित्रमंडळी आले. तो का क्रिकेटचा फॅन आपला अमित भाऊ आणि धर्म आणि अक्षय. सो गाईस आता आलोय मी लकी हॉटेलमध्ये चेंबूरमध्ये जेवण करण्यासाठी. अमितची बर्थडे पार्टी आज इकडे होणार आहे आणि मस्त हॉटेल आहे. सर भाषण कर रहा है, उसकी वजह से ना रन ज्यादा पड़ रहा है, वो मेन सीन. आपने मुंबई में इतने बड़े सुपरस्टार है ना, ऐसा कौन प्लेयर नहीं ना जो जूना, मतलब नया में ऐसा कोई यंग मैं पूछू सुना नहीं. दोनों पूछो, पूरा बात सुनो. नंबर 4 पे बैठो. इधर हम बर्थडे पार्टी करने हैं, न कि मैच का डिस्कस करने. हा तुम बरोबर हो बीच में. बोलो तुम बोलो. ये पहली बार वो एकदम स्लो में बता रहा है तेरे चालू करता था उसका. कैसी जी बड़बड़ाई कर. प्रसाद बोल. अरे बुमराह इंडिया का बेस्ट बॉलर और वो ट्रेंट बोल्ट वो बाहर गाँव का अच्छा बॉलर और तुमको कोच है बाहर गाँव का बोलता है. हाँ तो हाँ ठीक है. सब बेस्ट बॉलर है तुम्हारे पास और तुम्हारे पास इंडिया के वर्ल्ड कप के बैट्समैन है. ऐसा नहीं कि वो लोग इंडिया को खेले नहीं. आपको प्रॉब्लम क्या है मुंबई? प्रॉब्लम क्या है, हार्दिक पांड्या जब कैप्टनशिप कर रहा है तो खेलो ना. सपोर्ट नहीं कर रहा है. सपोर्ट नहीं कर रहा है. और मेरे को एक बात बताओ, इंजरी हो गया तो प्रैक्टिस में खेल रहा है पर तू मैच नहीं खेल सकता. और मैच में जब हार्दिक पांड्या के टाइम था तभी बंदा. हार्दिक पांड्या को ओनर नहीं बिठा दिया ना. ओनर को नीता अंबानी बिठाई. क्यों बिठाया? मेरे को क्या पॉलिटिक्स वही है ना. मैं लटक रहा हूँ. मैं जितना मालूम है उतना बोल रहा हूँ. नहीं कर रहा. हाँ, इसके वजह से उसके वजह से चीजें चालू है. हार्दिक पांड्या को बोलू क्या है मालूम है क्या? हाँ ये दोनों क्रिकेटर घर पे कमा रहे, सब बिल्डिंग में रह रहे, आईटर में रह रहे. इधर अपन EMI करके मैं तो और जाओ. त्याचे भाऊ तुझं म्हणणं काय आहे? एब्सोल्युटली राईट. बिल्डिंग मध्ये राहतात ते चांगलं हवा मिळते. नको आज मॅच संपली की उद्या जाऊन एकमेकांना पार्टी करतील. आणि तुम्ही सुनो, इंडिया के लिए इंडिया वर्ल्ड कप जीता जब प्लीज हम हाथ नीचे रख के बात करो. लास्ट ओवर कौन डाला? तो हाथ उठ जाएगा. तू मैच देखा, तू बता लास्ट ओवर कौन डाला? रोहित शर्मा के बर्थडे के दिन हम लोग को पार्टी तो है. हाँ जिस किस के बैठ है. तू हार्दिक पांड्या के हार्दिक पांड्या शादी कर रहा है, उसका पार्टी आज का बिल भर. भाई ने EMI लिए वो कैंसिल. उसका गेम पसंद है. मैं वो नहीं बोल रहा हूँ शादी कर रहा था. मैं आके विराट बुआ कोहली नहीं हूँ, मैं बुआ नहीं हूँ. ओ बाप रे. विराट कोहली और फैन ने सीधा खाना खिलाया. ये उसने बोला तो खिलाया रे. तुम लोग की गलती आहे नहीं. रिलॅक्स. आम्हाला एक बोलायचं आहे, फॅन म्हणजे आमचा प्रथमेश भाऊ. बोला था ना, देख ना विराट कोहली. RCB जिंकले, हाँ बोला खिलाया उसने. त्याने आम्हाला सगळ्यांना जेवण चाललंय. हे सगळे नकली, हे डुप्लिकेट, हे सगळे डुप्लिकेट ओरिजिनल आहेत. आमचा भाऊच आहे प्रथमेश भाऊ. बुआ भाई ने खिलाया हम लोग को, पर हम लोग वैसा हम लोग सिर्फ उनको. आणि आज जी माझी बर्थडे पार्टी आहे ती माझ्या भावासाठी आहे आज, कारण की आमची RCB जिंकली दुपारी, म्हणून मी बोललो लोकांना चला. आयफोन घेतला मुलाला आयटम भेटली. ठिका ना भाऊ. क्या मारा था डायलॉग? मैं ऐसा दिखा था आईफोन गर्लफ्रेंड बनोगी
मग याचं म्हणणं काय, हा फोन आहे ना स्क्रीनवर ठेवत होता उलटा करून. तर आमचा भाऊ आहे अक्षय गुरु, याचं म्हणणं आहे की उलटा का ठेवलाय, सरळ ठेव कॅमेऱ्यावरती. पण हा बोलतो की लेन्स खराब होतो. तर माझ्या भावाला बोलायचं आहे, जेव्हापासून त्यांनी आयफोन घेतलाय तर त्याला आयटम पुढे तो रंडवा होता. लेकिन लॉजिक के अंदर किधर पड़ता है मेरे तो ये पिक के मारे क्या बोला साले क्या हुआ, मैं तेरे को कुछ किया बिगाड़ा क्या? फिर मेरे को अरे भाई तुम्हारे लिए मेरे को उस दिन बोला खाऊंगा करके, अभी दूसरा फिर क्या मंगा रहे हो मंगा. आमचा भाऊ निखिल द मटका किंग, एसपी ग्रुप का बॉस, एसपी ग्रुप का आमचा बॉस निखिल किंग आलाय इगतपुरीवरून, सॉरी नाशिकवरून जेवायला इकडे. तो जाणार होता घरी, पण तो आमचा अक्षय भाऊनी दोनचा जेवा लागला. बुलाया नहीं, बोल आया हो, बोल बुलाया बोल. डायलॉग मार अमित ने बोला डायलॉग मार बोल. बुलाया नहीं गया मैं आया हूँ. और मेरा खूप मोठी डेबिट चालले. म्हणजे एका टीम मध्ये दोन्ही प्लेअर आहेत. हा आहे आपला 45 रोहित शर्मा, मुंबईचा राजा. आणि आमचे ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचे फॅन आहे आमचे श्री बाला देवेंद्र. क्रेझं म्हणणं आहे की मुंबई इंडियन्स ही हार्दिक पांड्यामुळे हरली. आणि बरोबर आहे. आणि हेचं म्हणणं आहे की हार्दिक पांड्या कॅप्टन्सीसाठी हे जळले. रोहित शर्मा हे सगळे जळाले आणि हे लोक मुद्दामून हारले. आणि हे कोणाचं बोलणे ते पण दाखवा. तुमचं बरोबर बोलणं आहे ना. हाँ बरोबर है, ये लोग कैप्टनशिप चाहिए करके लोग रोए, क्योंकि वो पहले कैप्टनशिप में कर दिया, कप जीत लिया, फिर सेकेंड ईयर फाइनल में आया. तो जितने साल से घसे वो लोग कभी भी 5 लिए, 2 ही टाइम पे आ गया ना ऊपर. तो चलिए 2013 में रोहित शर्मा मुंबई का पहला कैप्टन बना. वो टाइम भी रोहित शर्मा जीता था पहली कैप्टनसी में. तो बेटा बाप ना बाप ने पहले कर चुका है, तो बेटा का बात पर नहीं, पर एज अ फैन मैं फैन हूँ धर्मा का. तो मैं ऐसा सुन के नहीं लेता था मैं. पर बाप जीता ना, तो बाप के पीछे कौन था? ऑलराउंडर था ना, बेटा था ना. आरसीबी जय महाराष्ट्र कसा. हॅलो गाईस मगाशी हॉटेलवरनं डायरेक्ट घरी आलो. जरा जास्तच लेट झाले यायला, 12:30 वाजले. 2 शिव्या पण ऐकल्या. ते काय चालत असतं. उद्या जॉबला पण जायचंय. सकाळी लवकर उठा, तो एक ताप आहे डोक्याला. काय आता जबाबदारी आहे, करायला लागतं. आणि चला आता हा व्लॉग मी इथे सेंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला गाईस, बाय.